जुन्नरच्या हिवरे गावातील शेतकरी वैभव पाटील यांनी आपल्या शेतात तोंडल्याची लागवड केली। यातून वैभव पाटील यांना लाखो रुपयांचा नफा होतोय। तसंच सध्या तोंडलीला चांगला बाजारभाव मिळतोय। तर याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी हेमंत चापोडे यांनी। गेली काही दिवसापासून खरं तर शेतीमालाला बाजारभाव मिळत नाही म्हणून शेतकरी मोठ्या संकटात सापडलेला आहे। मात्र अशा परिस्थितीतही तोंडलं हे हमखास उत्पन्न देणारे पीक आहे। जुन्नर तालुक्याच्या नारंगाव परिसरातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतात तोंडल्याची लागवड केलेली आहे। मी सध्या तोंडल्याच्या शेतात आलेलो आपण या ठिकाणी पाहू शकता। शेतकऱ्यांकडून सध्या तोंडल्याची तोडणी सुरू असून या तोंडल्यातनं शेतकऱ्यांना चांगलं उत्पन्न मिळतं। आपल्यासोबत बोलण्यासाठी शेतकरी आहेत। काय सांगाल, काय परिस्थिती आहे सध्या आणि किती उत्पन्न मिळतंय, कसं किलो विकलं जातं? उत्पन्न चांगल्यापैकी आहे बरं का। दिवसाड तोडलं तर आम्हाला 100-125 किलो 20 गुंठ्यात निघतंय आणि बाजार 1 नंबर तोडल्याला 35 ते 45 रुपये किलो पर्यंत आणि 2 नंबरच्या याला 15 ते 21 रुपयापर्यंत असं बाजारपेठ भेटतं। माझ्या हिशोबाने मला गेल्या वर्षापासून आहे ना याच्यात 21 गुंठ्यात मला 3-3.5 लाख रुपये भेटले। मग त्याच्या समजा 1.5-1.25 लाख रुपये खर्च केला तर मला 2-1 लाख रुपयाचं उत्पन्न भेटलं अर्धा एकर मध्ये। त्यामुळे शेतकऱ्यांनी या आधुनिक पद्धतीच्या तंत्रज्ञानाच्या शेतीत त्यांनी बाग बनवून या ठिकाणी आपल्याला तोंडली केलेली पाहायला मिळत आहेत। हेमंत चापोडे, झी मीडिया, नारायणगाव, पुणे। नांदेडमध्ये हळदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे। कृषी उत्पन्न बाजार समितीत हळदीची आवक वाढल्यानं दर घसरलेत। सध्या हळदीला 11 ते 12,000 प्रति क्विंटल इतका भाव मिळतोय। हळदीच्या दरात सतत घसरण होत असल्यानं शेतकरी चिंतेत आहे। आम्ही याला नांदेड जिल्ह्यामध्ये भाव जास्त मिळतो म्हणून आम्ही रात्रीच्या 4 वाजता उठून गाड्या घेऊन येता, तरी आम्हाला शेतकऱ्याला भरपूर इथं भाव मिळत नाही। त्याच्यामुळे शेतकरी हा फार गंभीर आहे। शेतकऱ्याला खरंच म्हणलं तर काही भाव एवढ्या भावामध्ये काही परवडत नाही। 16, 17, 18 तरी हजार पाहिजे। तर पाहूयात पुढची महत्त्वाची बातमी। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे। कांद्याचे दर 3,000 रुपयांवरून 1,500 रुपयांवर आले। उन्हाळी कांद्याची आवक वाढल्यानं कांद्याला चांगला भाव मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्याची होती। मात्र कांद्याच्या दरात घसरण झाल्यानं शेतकऱ्यावर आर्थिक संकट आलेलं आहे। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी। बाजार समितीच्या कांदा मार्केट जर आजची आपण परिस्थिती पाहिली तर कांद्याची आवक हे कमी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। दर वर्षी अत्यंत कमी ही कांद्याची आवक झालेली आहे। फक्त 200 ट्रक कांदा हा आजच्या बाजारपेठेत दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आवक जरी कमी असली मात्र शेतकऱ्यांना देखील समाधानकारक भाव मिळत नसल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या टायमाला 400 ते 450 गाडी कांद्याची आवक राहत होती। आज रोजी 200 गाडी कांदा असून कांद्याला दर नाही ती, कारण शासनाने जे 20% ते ड्युटी लावलेली आहे एक्सपोर्टची, त्यामुळे शेतकरीला लई मोठा फटका बसला आणि सध्या एक कांदा एक्सपोर्ट नाही होता, फक्त आपल्या राज्यातच कांदा आहे, बाहेर राज्यातून सुद्धा नाही चाललाय। 27,500 पट्टी मिळालेली आहे। त्याचा खर्चाचा आकडा काढला आम्ही तर जवळजवळ 30,000 रुपये खर्च झालेला आहे कांदा उत्पादनाला। आणि ही परिस्थिती शेतकऱ्याची कांद्याची राहिली तर शेतकऱ्यांचं जगणं अवघड होणार आहे। तर माझी सरकारला विनंती आहे की त्यांनी हे जे निर्यात शुल्क 20% लावलेलं आहे ते निर्यात शुल्क हटवून जर भारताच्या बाहेर निर्यात झाली तरच आपण म्हणजे शेतकऱ्याला न्याय देऊ शकतोय, नाही तर शेतकऱ्यांचं मरण हे कायम ठरलेलं आहे। शेतकरी बांधव आहेत। काका, कुठून आलेला आहात, किती माल आणलेला आहात? अपेक्षेप्रमाणे तुम्हाला भाव मिळालाय का? नाही मिळाला। 125 पिशवी कांदा आणला होता, 60,000 रुपये पट्टी झाली। खर्चाला 45,000 रुपये काढणीलाच गेलेला आहेत। काय परवडते? निर्यात शुल्क तातडीनं हटवलं पाहिजे। कॅमेरामॅन नागेश राशिंकरसह अभिषेक आदेप्पा, झी 24 तास, सोलापूर। लातूर जिल्ह्यात ज्वारी पिकावर रोगाचा प्रादुर्भाव झालाय। ज्वारी पिकावर चिकटा रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे पिकाची वाढ खुंटत असून उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे। त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेला आहे। परभणीत पहिल्यांदाच मराठवाडा स्तरीय कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कृषी महोत्सवात शेती उपयोगी साहित्य, नवीन तंत्रज्ञान, बियाणं तसंच पन्हाळा गडाची प्रतिकृती सादर करण्यात आली। महोत्सवाला शेतकऱ्याचा चांगला प्रतिसाद मिळाला।